डिअर स्टुडंट्स, ह्या लेक्चरला सुरू करण्यापूर्वी आपण पाठीमागे काय काय पाहिलं होतं त्याची एकदा छोटीशी रिव्हिजन घेऊया. आपण मागच्या लेक्चरमध्ये डेफिनेशन ऑफ एस्टिमेटिंग कॉस्टिंग पाहिलेलं, त्यानंतर आपण त्याचेच पर्पज ऑफ एस्टिमेटिंग कॉस्टिंग पाहिलं होतं. त्याच्यानंतर 3 टेक्निकल टर्म्स पाहिलेल्या, त्याच्यामध्ये ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल, टेक्निकल सँक्शन, बजेट प्रोव्हिजन ह्या 3 टर्म्स पाहिल्या होत्या. त्यानंतर आपण रोल ऑफ एस्टिमेटर बघितलं होतं. त्यानंतर चेकलिस्ट फॉर लोड बेरिंग स्ट्रक्चर अँड चेकलिस्ट फॉर फ्रेम्ड स्ट्रक्चर पाहिलेलं. नाउ वी आर गोइंग टू स्टडी द मोड ऑफ मेजरमेंट. व्हॉट एक्झॅक्टली रिक्वायर्ड व्हेन पर्सन गोइंग फॉर प्रिपेरिंग एस्टिमेटिंग अँड कॉस्टिंग? First of all, he should know the unit of measurement of each atom of work and material. Because what happening when we are going to calculate any of the quantity, first all we should know that in what unit of measurement that quantity is going to be calculated. Because if your quantity is going to be calculated in meter square, then we should know that for this particular atom we are going to take 2 different measurements, that is length and breadth or height. Because for calculating area or unit in meter square we require 2 units, that is length and breadth or height. For calculating any quantity we should know unit of measurement, and that's why so that we should be aware of units of measurement of each atom of work. For this we can refer the DSR and also remember that these unit of measurement are always play an important role for calculating the quantity of atom of work. इथे मी तुम्हाला एक एक्झाम्पल देते. जर तुम्ही एखाद्या दुकानात गेलात आणि शॉपकीपरला जर शुगर मागायची असेल तुम्हाला, आणि जर ती तुम्ही त्याला 1 लिटर शुगर द्या असं सांगितलं तर तो तुमच्यावरती हसेल. तुम्ही असं का केलं? कारण तुम्हाला एक्झॅक्टली शुगर ही कशात मोजतात, त्याचं मेजरमेंट कशामध्ये घेतात हे तुम्हाला माहिती नाही, त्यामुळे तुम्ही त्याला 1 लिटर शुगर मागितली. म्हणूनच आपल्याला मोड ऑफ मेजरमेंट माहिती असणं गरजेचं आहे की शुगर हे किलोमध्ये मोजतात. थँक्यू. As already we have discussed in previous slide, we have to suppose to check what exactly unit of measurement are being there, and in what particular unit of measurement the atom of work is supposed to be calculated. So just have a look on that particular things. First, the units of measurement for civil engineering works are mainly categorized in their nature, size and shape, and for making payment to the contractor. In this, so according to its size, shape means suppose all 3 linear dimensions are comparable, then we supposed to go for volumetric calculation. Or 2 dimensions are linear, then you can go for square meter or aerial calculation. Then second, single unit work, when it is taken in a number, its size, shape, these all things are perfectly same on every side, that kind of atom of work going to be calculated in number. आता ह्यामध्ये काय आहे की जो ॲटम आपण कॅल्क्युलेट करणार आहोत त्याची जर साईज, शेप ही प्रत्येक साईटवरती सेम असेल तर आपण ती नंबरमध्ये कॅल्क्युलेट करतो. म्हणजे त्या थोडक्यात काय, त्या ॲटमचे स्पेसिफिकेशन म्हणजे त्याचा थिकनेस, विड्थ, हाईट हे स्टँडर्ड असते, आणि आपण कुठेही गेलो तरी अशा प्रकारची ॲटमची क्वांटिटी आपण नंबरमध्ये घेऊ शकतो. त्यासाठी आपल्याला त्याची लेंथ, विड्थ, हाईट घेण्याची गरज नसते. सो बिकॉज इट्स ऑल द कंपोनंट्स ऑफ दॅट पर्टिक्युलर ॲटम इज डिपेंड ऑन द स्टँडर्ड डायमेन्शन. नेक्स्ट, then work consists of linear measurements like cornice, facing, handrail are expressed in running meter. So the things we are supposed to be calculated in running meter. So what exactly, like cornice, facing, the supports and all things are same for every span. जर आपल्याला स्पॅन साठी सेम ॲटम ऑफ वर्क लागत असेल तर त्यासाठी आपण रनिंग मीटर मध्ये कॅल्क्युलेशन करू शकतो. आता एक्झाम्पल आहे हँड रेलिंगचं. जर आपल्याला हँड रेलिंग बसवायचं असेल तर आपण
त्या हँड रेलिंगला काही ठराविक ठिकाणी सपोर्ट देतो आणि त्या दोन सपोर्ट मधील अंतर हे ठराविक असतं आणि मग अशा प्रकारचं काम आपण रनिंग मीटरमध्ये मोजतोच. तसंच कंपाऊंड वॉल जर आपण तारेचं केलं तर आपल्याला काही ठराविक ठिकाणी त्याला सपोर्ट देऊन ते फेन्सिंग पॅक करावं लागतं. तर तो सुद्धा स्पॅन हा ठराविक असतो म्हणून आपण ते रनिंग मीटरमध्ये घेतो. नेक्स्ट, द वर्क कन्सिस्ट ऑफ एरियल सरफेस मेजरमेंट इन्व्हॉल्व एरिया लाईक प्लॅस्टरिंग, व्हाईट वॉशिंग आर एक्सप्रेस्ड इन स्क्वेअर मीटर. आता ह्यामध्ये आपण प्लॅस्टरचंच एक्झाम्पल घेऊया. जर आपल्याला प्लास्टर करायचं असेल तर त्याचा थिकनेस हा 12 mm असतो. हे सगळ्यांनाच माहिती आहे. म्हणजे आता ह्याच्यामध्ये काय येतं तर आपल्याला 3 डायमेन्शन्स असतातच, पण थर्ड डायमेन्शन हे निजिबल असेल इतर 2 डायमेन्शनच्या तुलनेत तर आपल्याला ते एरियामध्ये कॅल्क्युलेट करावं लागतं. आता एक्झाम्पल, समजा जर 5 मीटर बाय 5 मीटरची रूम असेल आणि त्याला प्लास्टर करायचं असेल आणि त्या प्लास्टरचा थिकनेस हा 12 mm असेल, तर यामध्ये 5 मीटर बाय 5 मीटर हे 2 मेजरमेंट्स खूप मोठे आहेत ऍज कम्पेअर टू थिकनेस 12 mm. आणि म्हणूनच दॅट्स वाय सच काइंड ऑफ आयटम ऑफ वर्क इज कॅल्क्युलेटेड इन एरियल मेजरमेंट, दॅट इज एरिया, अँड वी हॅव टू कॅल्क्युलेट इट इन मीटर स्क्वेअर. Then last, work consists of cubical content which involves volume like earthwork, cement, concrete, masonry, etc. are expressed in cubic meter. In this, quantity of atom is measured in 3 dimensions like length, breadth, height. It's comparable with each other. So in this particular thing, we have supposed to go for calculation of cubic meter. So we have supposed to calculate the quantity in volume. After this, we are going to see the tables of unit of measurements, what exactly calculation of quantities will be there. So according to IS code 1200 for different item of work, and what should their unit of measurement, that all things are mentioned in this particular slide. Earthwork measured in cubic meter, RCC work measured in cubic meter, brickwork measured in cubic meter. कारण इथे आपल्याला त्याचे 3 डायमेन्शन्स मिळतात त्यामुळे आपण ते क्युबिक मीटर मध्ये कॅल्क्युलेट करतो, लेंथ, विड्थ, डेप्थ और हाइट. देन वुडवर्क फॉर डोर अँड विंडो फ्रेम इज ऑल्सो इन क्युबिक मीटर, बट वुडवर्क शटर, डोर, विंडो इज मेजर्ड इन स्क्वेअर मीटर बिकॉज शटर्स थिकनेस इज स्पेसिफाईड. त्यामुळे आपण डोर विंडोचे जे शटर आहे त्याची क्वांटिटी कॅल्क्युलेट करताना आपण त्याचं युनिट हे स्क्वेअर मीटरमध्ये घेतो. त्यामुळे आपल्याला लक्षात आलं असेल की डोर, विंडो, शटर अँड फ्रेम हे 2 डिफरंट आयटमच्या अंडर येतात. वी ऑल्सो सी द सिमेंट कॉन्क्रीट ग्रिल वर्क स्क्वेअर मीटर, 10 सेंटीमीटर थिक ब्रिक वॉल इन स्क्वेअर मीटर. तुम्ही पाहिलं की मगाशी तुम्ही ब्रिक मेसनरी जी कॅल्क्युलेट केली ती क्युबिक मीटर मध्ये केली आणि आता इथं सुद्धा थिक ब्रिक वॉलच आहे तर तुम्ही ती स्क्वेअर मीटरमध्ये कॅल्क्युलेट करतात. असं कशामुळे होतं तर मी तुम्हाला सांगितलं होतं मागच्या वेळेस की बेसिकली ज्यांची स्टँडर्ड थिकनेस फिक्स असतं ते तुम्हाला स्क्वेअर मीटरमध्ये कॅल्क्युलेट करावं लागतं. जसं की आपण प्लास्टरिंगच्या वेळेस पाहिलं होतं की 12 mm थिक प्लास्टरिंग हे इतर 2 डायमेन्शनपेक्षा सुद्धा स्मॉल असल्यामुळे आपण ते आणि फिक्स आहे त्यामुळे आपण ते स्क्वेअर मीटरमध्ये कॅल्क्युलेट केलं होतं. तसंच हा ब्रिक वॉल पार्टिशन आहे, हा ब्रिक वॉल ते सुद्धा आपल्याला हे स्क्वेअर मीटरमध्येच कॅल्क्युलेट करावं लागतं. फ्लोरिंग म्हणजे टाईल फ्लोरिंग वगैरे असेल तर टाईलची जी थिकनेस आहे, जी जाडी असते ती सुद्धा ही स्पेसिफाईड असते, ठरलेली असते. त्यामुळे आपण ते सुद्धा हे स्क्वेअर मीटरमध्येच कॅल्क्युलेट करतो. नंतर डॅडो स्क्वेअर मीटरमध्ये, ऑइल पेंटिंग, कलरिंग हे सुद्धा स्क्वेअर मीटरमध्ये आहे. आता WC पॅन हे नंबर्समध्ये तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलं होतं मी की थिकनेस, विड्थ, लेंथ हे त्याचं स्पेसिफाईड आहे, सगळीकडे सारखं आहे. तुम्ही WC पॅन बसवायचं असेल तर त्याचं ते जो काही साईज आहे, शेप आहे तो सारखा आहे.
वॉश बेसिन आहे त्याचा साईज शेप सारखा आहे तर ते नंबरमध्ये कॅल्क्युलेट केलं जातं. त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत की साईट क्लिअरन्स. साईट क्लिअरन्स जेव्हा आपल्याला करायचं असतं तर ते आपण एक तर लमसम देतो, इतक्या अमाऊंट ठरवून देतो आणि त्याच्यावरती ही साईट क्लिअर करून घेतो. त्याच्यामध्ये असणारे श्रब्स, मोठे मोठे स्टोन्स हे आपण हलवून घेतो. ते लमसम अमाऊंटमध्येही ठरवू शकतो आपण किंवा डे वर्कवरती सुद्धा ठरवतो की एका दिवसाची इतकी मजुरी देऊन ते आहे. इलेक्ट्रिक वायरिंग हे आपण पॉईंटवरती ठरवतो की तुम्ही किती पॉईंट्स घेणार आहात. मग ते फॅनचा पॉईंट वेगळा असतो, जास्त एम्पियरचे जर हे असेल तर त्याचे पॉईंट्स वेगळे असतात. तुम्ही किती स्विचेस आहेत, 1 वे 2 वे स्विच कसे आहेत त्याच्यावरती ते पॉईंट आपण ठरवतो आणि आपण ते पॉईंटवरती त्यांना पेमेंट करत असतो. MS रिइन्फोर्समेंट म्हणजेच स्टील हे जे लागतं आपल्याला बांधकामासाठी ते आपण बऱ्यापैकी स्मॉल अमाऊंट असेल तर आपण ते केजी मध्ये आणतो आणि जर मोठ्या प्रमाणात असेल आपल्याला आणायचं तर ते आपण मेट्रिक टन मध्ये वगैरे आणतो. त्याच्यानंतर समजा आता हे आहेतच टिम्बरिंग ऑफ ट्रेंचेस स्क्वेअर मीटर, ग्राउंडिंग फॉर क्रॅक्स जॉईंट स्क्वेअर मीटर. म्हणजे जिथे जिथे थिकनेस ही मिनिमम असते किंवा स्पेसिफाईड असते तिथे बऱ्यापैकी आपण हे स्क्वेअर मीटरमध्ये कॅल्क्युलेट करतो. सँड फिलिंग आता हे फिल करायचं आहे म्हणजे खड्डा एक खोदलेला आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सँड फिल करायची आहे म्हणजे त्याची लेंथ आली, ब्रीथ आली आणि ती जी डेप्थ आहे एक्सकॅव्हेशनची त्यामुळे तिथे आपल्याला हे क्युबिक मीटरमध्येच घ्यावं लागतं. ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला सांगितलंय की कॅव्हिटी वॉल स्क्वेअर मीटरमध्ये, कारण त्याचा थिकनेस हा स्पेसिफाईड असतो. इथे ब्रिक वॉल लेस दॅन 1 ब्रिक थिक स्क्वेअर मीटर आली. हनी कॉम्ड ब्रिक वर्क ही सुद्धा स्क्वेअर मीटरमध्ये आली. स्टोन वर्क इन फेन्सिंग, पुढच्या बाजूलाच फक्त स्टोन लावायचे आहेत, डेकोरेशनसाठी वगैरे आपण लावतो वॉलला स्टोन्स, त्यासाठी सुद्धा तुम्हाला स्क्वेअर मीटरमध्ये हे कॅल्क्युलेट करावं लागतं. आता रेन वॉटर पाईप वगैरे आहे तर ती एक लिनियर आहे, त्याचं डायमेन्शन ते असं लांब असतं त्यामुळे ते आपल्याला रनिंग मीटरमध्येच कॅल्क्युलेट करावं लागतं. व्हाईट ग्लेझर टाईल्स स्क्वेअर मीटरमध्ये, स्टोन सील्स स्क्वेअर मीटरमध्ये, पेव्हिंग वर्क म्हणजे जे काही आपण पेव्हिंग ब्लॉक वगैरे बसवतो आपल्या गार्डनमध्ये वगैरे तर ते सुद्धा आपल्याला स्क्वेअर मीटरमध्ये कॅल्क्युलेट करावं लागतं. म्हणजे ह्याच्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल, मी प्रत्येक वेळेस सांगते की जिथे तुमची थिकनेस ही स्पेसिफाईड असते, तुम्ही म्हणाल की आता त्या ब्लॉकला थिकनेस आहे, नंतर टाईल्सला थिकनेस आहे, पण तरी पण स्क्वेअर मीटरमध्ये का, तर ती थिकनेस ॲज कम्पेअर टू इतर डायमेन्शनपेक्षा एकतर लहान असते किंवा ती स्पेसिफाईड असते, त्यामुळे आपण ते डायमेन्शन्स कशामध्ये कॅल्क्युलेट करतो तर स्क्वेअर मीटरमध्ये कॅल्क्युलेट करतो. आता इथे पण आपण पाहू की रोल्ड स्टील बीम आहे ते क्विंटलमध्ये घेतलं जातं. स्टील हे क्विंटल किंवा केजी किंवा टनमध्ये आपण जे पाहिलं आहे ते. कोलॅप्सिबल गेट आहे हे स्टीलपासूनच बनवलेलं असतं पण त्याची काही बार वगैरे वापरतो त्याचा थिकनेस हा स्पेसिफाईड असतो. नट बोल्ट असं ते किलोमध्ये घेतलं जातं. त्याच्यानंतर फॉर्मवर्क जे आहे ते स्क्वेअर मीटरमध्ये कॅल्क्युलेट केलं जातं. फॉर्मवर्क म्हणजे जे काही आपण कॉलम बीम स्लॅबसाठी जे काही आपण फॉर्मवर्क कॉन्क्रीट बाहेर पडू नये म्हणून ते तिथेच राहावं त्याच्यासाठी आपण चारी बाजूने जे काही त्याला सपोर्ट देतो त्याला फॉर्मवर्क म्हणतो. तर त्याचा जो काही थिकनेस असतो त्या ज्या काही फळ्या असतात त्याचा जो थिकनेस असतो तो स्पेसिफाईड असतो. फक्त त्याची आपण लेंथ आणि विड्थ किती आहे ते पाहतो आणि आपण ते स्क्वेअर मीटरमध्येच कॅल्क्युलेट करतो. बिप कॉक, स्टॉप कॉक हे जे आहेत ते नंबरमध्येच आपण कॅल्क्युलेट करतो, कारण समजा एखाद्या स्पेसिफाईड कंपनीचा जर आपण एक तो कॉक बसवला असेल तर त्याची साईज सगळ्या साईटवरती ही सारखीच असते त्यामुळे ते सुद्धा आपण नंबरमध्येच कॅल्क्युलेट करतो. सेंटरिंग, फॉल सिलिंग साठी सुद्धा जे काही सेंटरिंग लावले ते सुद्धा आपण स्क्वेअर मीटरमध्ये कॅल्क्युलेट करतो. तुम्हाला लक्षात येईल याच्यावरून की जिथे जिथे 3 डायमेन्शन्स घेतले जातात तिथे तिथे काय असतं तर क्युबिक मीटर घेतो आपण. जे लिनियर आहे ते रनिंग मीटरमध्ये घेतो आणि 2 डायमेन्शनल आहे ते आपण एरियामध्ये घेतो आणि जे काही आपल्याला साईज शेप त्याचा सगळीकडे सारखा आहे तो आपण नंबरमध्ये कॅल्क्युलेट करतो. तर हे जे मोड ऑफ मेजरमेंट आहेत ह्याचा तुम्हाला व्यवस्थित स्टडी करावा लागेल, कारण जर तुम्हाला मोड ऑफ मेजरमेंट परफेक्टली माहिती नसेल तर तुम्ही ते कसं कॅल्क्युलेट करणार इस्टिमेट. मागे मी तुम्हाला एक एक्झाम्पल दिलं होतं की तुम्ही दुकानात गेलात आणि शुगर समजा जर लिटरमध्ये मागितली तर तुम्ही ते कसं कॅल्क्युलेट कराल, म्हणून तुम्ही मोड ऑफ मेजरमेंटचा व्यवस्थित स्टडी करणं गरजेचं आहे. We have seen what will be the unit of measurement, that is number, running meter, square meter, cubic meter. So next step is that what should be the desired accuracy in taking measurement. जर आपल्याला लेंथ, विड्थ कॅल्क्युलेट करायची असेल किंवा व्हॉल्यूम, एरिया कॅल्क्युलेट करायचे असेल तर त्याचा टॉलरन्स किती असावा हे एस्टिमेटरला माहिती असणं गरजेचं आहे. जर आपले काम परफेक्ट व्हावं असं वाटत असेल तर मेजरमेंटमध्ये ॲक्युरेसी असणं हे गरजेचं आहे. सो अकॉर्डिंग टू IS 1200 वी आर गोइंग टू सी. First, measurement shall be made for finished item of work and description of each item shall include material, labor, transport, tools and plants and all types of overhead charges
फॉर फिनिश्ड वर्क इन रिक्वायर्ड शेप साईज अँड स्पेसिफिकेशन. म्हणजे काय, मेजरमेंट हे कम्प्लीट झालेल्या ॲटमचेच घ्यायचे, इनकम्प्लीट वर्कचे मेजरमेंट घ्यायचं नाही. दिस इज फर्स्ट थिंग. देन जेव्हा आपण वर्क डिस्क्राईब करतो तेव्हा प्रत्येक पॉइंट बद्दल त्याच्यामध्ये सांगितलंच असलं पाहिजे. म्हणजे की मटेरियल कोणतं वापरणार आहात, लेबर कोणत्या कॅटेगरीचे त्याच्यामध्ये वापरणार आहात, ट्रान्सपोर्टेशन कसं करणार आहे, टूल्स अँड प्लांट्स कोणते कोणते वापरणार आहात, ओव्हरहेड चार्जेस तुम्ही कुठले कुठले लावले, त्याचा शेप काय, साईज काय, याबद्दल सगळं डिटेल माहिती तुम्ही त्याच्यामध्ये सांगितलीच असली पाहिजे. Then second, in booking, the order shall be in sequence of length, breadth, height or thickness. Booking means recording or writing the measurement. And sequence म्हणजे जेव्हा आपण एखादं मेजरमेंट लिहितो तेव्हा कोणत्याही ॲटमचं आपण ते सिक्वेन्सनीच लिहिलं गेलं पाहिजे मेजरमेंट. तो सिक्वेन्स कसा आहे, तर तो सिक्वेन्स लेंथ, ब्रीथ, हाईट और थिकनेस. इट शुड बी युनिव्हर्सल. प्रत्येकानं ती ऑर्डर फॉलोच केली पाहिजे. तेव्हा तुम्ही पहिल्यांदा काय करायला हवं, लेंथ लिहिली पाहिजे, त्याच्यानंतर ब्रीथ आणि त्याच्यानंतर थिकनेस और हाईट. जर समजा मी ठरवलं की पहिल्यांदा ब्रीथ लिहायची, नंतर लेंथ लिहायचं, नंतर हाईट लिहायचं, तर काय होईल की प्रत्येक ठिकाणी ते वेगवेगळं मेजरमेंट घेतलं जाईल, युनिव्हर्सल होणार नाही ते. त्यामुळं सो दॅट शुड बी द परफेक्ट ऑर्डर फॉर बुकिंग द मेजरमेंट. देन नेक्स्ट, ऑल वर्क शॅल बी मेजर्ड सब्जेक्ट टू द फॉलोइंग टॉलरन्स. जसं की तुम्हाला सांगितलंच आहे की व्हॉट शुड बी द टॉलरन्स. प्रत्येकासाठी लिनियर मेजरमेंट घ्यायचं असेल तर त्याचा टॉलरन्स काय असेल, क्युबिक मीटरमध्ये मेजरमेंट घ्यायचं असेल तर त्याचा टॉलरन्स काय असेल, हे तुम्हाला सांगितलेलंच आहे. सो दीज आर द पर्टिक्युलर कंडिशन्स. फर्स्ट, डायमेन्शन शॅल बी मेजर्ड टू द नियरेस्ट 0.01 मीटर. जर आपण मेजरमेंट घेत असाल तर त्यामध्ये 0.01चं व्हॅरिएशन चालू शकतं, त्याच्यापेक्षा जास्त किंवा कमी व्हॅरिएशन चालणार नाही. दॅट शुड बी इन द टॉलरन्स और ॲक्युरेसी ऑफ 0.0 मीटर. देन नेक्स्ट, एरिया शॅल बी मेजर्ड टू द नियरेस्ट 0.01 स्क्वेअर मीटर. जर आपण एरिया कॅल्क्युलेट करत असाल तेव्हाही आपल्याला 0.01 स्क्वेअर मीटर ह्या टॉलरन्समध्येच कॅल्क्युलेट करायचे आहे, त्याच्यापेक्षा जास्त किंवा कमी करायचे नाही, नाहीतर आपलं कॅल्क्युलेशन हे चुकीचं होईल. देन क्युबिक कंटेंट शॅल बी वर्कड आउट टू द नियरेस्ट 0.01 क्युबिक मीटर. सो दीज आर व्हॉट टॉलरन्स दॅट इज एक्सप्लेन इन IS 1200. Same type of work under different conditions and nature shall be measured separately under separate atoms. हा अतिशय इम्पॉर्टंट पार्ट आहे, कारण जेव्हा तुम्ही इस्टिमेट बनवायला बसता तेव्हा तुम्हाला असं वाटतं की हा एकच ॲटम आहे आणि तो तुम्ही एकाच ॲटम अंडर कॅल्क्युलेट करतात. जसं की एक्सकॅव्हेशन कॅल्क्युलेट करायचं असेल तर एक्सकॅव्हेशनमध्ये जर सॉफ्ट सॉईल असेल तर त्याचा रेट वेगळा असतो, सॉफ्ट मुरूमसाठी रेट वेगळा असतो, हार्ड सॉईल हार्ड मुरूमसाठी रेट वेगळा असतो. हे तुम्ही DSR मध्ये पाहिलं असेलच. सो दीज ॲटम्स आर सपोज टू बी कॅल्क्युलेटेड सेपरेटली. म्हणजे एक्सकॅव्हेशन हा जरी एकच पार्ट असला तरी त्याचं नेचर, कंडिशन आणि रेट वेगवेगळे असल्या कारणानं हा एक ॲटम असूनही तुम्हाला त्याची क्वांटिटी ही सेपरेट कॅल्क्युलेट करावी लागते. जसं की वेलचे क्वांटिटी कॅल्क्युलेट करायची असेल, म्हणजे विहिरीची क्वांटिटी जर कॅल्क्युलेट करायची असेल तर जसं जसं तुम्ही लिफ्ट घेत जाता खाली तसं तसं तुम्हाला काही ठराविक अंतरानंतर सॉफ्ट सॉईल, सॉफ्ट मुरूम, हार्ड रॉक वगैरे असं लागतं. तर त्यावेळेस त्याचे लिफ्टचे आणि एक्सकॅव्हेशनचे रेट्स हे वेगवेगळे असतात. त्यामुळे तुम्हाला हे एकच एक्सकॅव्हेशन जरी असलं तरी सुद्धा ते डिफरंट ॲटम सेपरेट त्याची क्वांटिटी कॅल्क्युलेट करावी लागते. त्यामुळे हा अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे आणि तो इस्टिमेटरनं इस्टिमेट काढता वेळी कधीही विसरायचा नाही. Then next, the bill of quantity shall be fully described and materials, proportions, workmanship and accuracy represent the work to be executed. जेव्हा आपण बिल बनवतो तेव्हा हे सगळं आपल्याला त्याच्यामध्ये लिहायचं असतं. त्याचं मटेरियलचं डिस्क्रिप्शन, प्रपोर्शनचं डिस्क्रिप्शन, वर्कमॅनशिप कशी आहे ते सगळं त्याच्यामध्ये आपल्याला डिटेल लिहायचं असतं. In case of masonry work or structural concrete, the category shall be measured separately and the height shall be described as. क्वांटिटी कॅल्क्युलेट करताना त्याच्या लेवल्स कशा असतात ते सांगितलंय. जसं की फ्रॉम फाउंडेशन टू प्लिंथ लेवल ही एक वेगळी लेवल असावी. देन सेकंड, फ्रॉम प्लिंथ टू फर्स्ट फ्लोअर लेवल. अँड थर्ड, फ्रॉम फर्स्ट फ्लोअर लेवल टू सेकंड फ्लोअर लेवल अँड सो ऑन. हे असं का केलं तर पहिला पॉइंट
फ्रॉम फाउंडेशन टू प्लिंथ. ह्यामध्ये तुम्हाला स्कॅफोल्डिंग लागत नाही, मटेरियल पण तुम्हाला हे ग्राउंड लेवललाच अवेलेबल असतं, वरती न्यावं वगैरे चढवावं लागत नाही, त्यामुळे आपल्याला जास्तीची लेबर लागत नाही. पण जर तुम्ही प्लिंथ टू फर्स्ट फ्लोअर पर्यंत जात असाल तेव्हा आपल्याला स्कॅफोल्डिंगची गरज असते, फॉर्मवर्कची गरज असते, मटेरियल वरती पोहोचवण्यासाठी तुम्हाला जास्त लेबरची गरज असते. त्यामुळे हा आयटम तुम्हाला वेगळा कन्सिडर करावा लागतो. त्यानंतर प्रत्येक स्लॅब लेवलला वेगवेगळी क्वांटिटी आपल्याला कॅल्क्युलेट करायची असते. दॅट इज द थिंग इट इज मेन्शन्ड. ओके, यावरून तुम्हाला कळलं असेल की मेजरमेंटची ॲक्युरेसी किती महत्त्वाची आहे आणि ॲक्युरेट मेजरमेंट घेतलं तरच एस्टिमेट हे तुमचं व्यवस्थित असेल.